आपल्याला काय करायचंय, इरिव्हर्सिबिलिटी ऑफ द स्टेअरिंग एक्सपेक्टेड आहे. म्हणजे काय एक्सपेक्टेड आहे, तर जे काय शॉक रस्त्यावरून व्हीलला बसतायत ते ड्रायव्हर पर्यंत पोहोचता कामा नये. बरोबर, कारण जर आपण ज्या वेळेला एखादा ट्रॅक्टर चालवतो बघा, त्यावेळेला आपल्याला असं स्टिअरिंग असं कंटिन्युअसली आपल्याला शॉक देत राहतो स्टिअरिंग व्हील. का? रिव्हर्सिबिलिटी तिथं नसते किंवा कमी असते, तिथं ती मेकॅनिझम आपण जास्त प्रमाणात इम्प्लिमेंट केलेली नाहीये. इरिव्हर्सिबिलिटी प्रिन्सिपल तिथं इम्प्लिमेंट केलेले नसल्यामुळं काय होतं, वॉट एव्हर द शॉक्स आर रिसिव्ड बाय द फ्रंट व्हील दॅट विल बी ट्रान्समिटेड टू द ड्रायव्हर्स हँड थ्रू स्टिअरिंग व्हील. त्यामुळं कंटिन्युअस तुमचा ड्रायव्हरचं स्टिअरिंग व्हील आहे ते असा हलत राहतो शॉकमुळं. परंतु इफ यू गो फॉर अ कार, यू कॅन सी दॅट इट इज व्हेरी स्मूथ. चाक असं 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 कंटिन्युअस असं 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 होत असतं, पण स्टिअरिंगला तर कुठंच तुम्हाला ते स्टिअरिंग असं असं हलताना दिसणार नाही. कंटिन्युअसली स्मूथ असतं स्टिअरिंग, असं तुम्ही फिरवू शकता व्यवस्थित. वाय? देयर इज अ मेकॅनिझम टू प्रिव्हेंट द शॉक्स. So it is called as, this particular function is called as irreversibility of the steering system. तर that is also a function of steering system. तर काय काय पाहिजे, व्हील्स फिरवायची, ते पहिलं फंक्शन आहे. सेकंडली व्हीलचं, स्टिअरिंग व्हीलचं रोटरी मोशन, व्हीलचं अँग्युलर टर्निंग मध्ये कन्वर्ट करायचं, दॅट इज अनदर फंक्शन. मल्टिप्लाय द टॉर्क, बरोबर, जे काय टॉर्क अप्लाय केलाय ड्रायव्हरनं त्याला मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट इज अनदर फंक्शन. आणि absorb the shock received by the wheels and don't allow it to, not to allow it to transmit to the driver's hand. Okay, so these are the functions of a steering system. आणि तुमचे स्टिअरिंग सिस्टम थोडक्यात अशी असते. ही काय काय आहे बघूया, हे काय काय आहे बघूया. तर काय काय आहे इथं, दिस इज अ व्हील्स, दीज आर द व्हील्स, बरोबर. हा इथं झाला ट्रॅक रॉड, हा इथं झाला ट्रॅक रॉड, याला ट्रॅक रॉड म्हणायचं. याला काय म्हणायचं, स्टिअरिंग आर्म, बरोबर. तर तुम्ही ह्याच्यामध्ये थिअरी ऑफ मशीन मध्ये शिकला तुम्ही, तर तिथं कसं शिकला बघा तुम्ही, असं एक असं आणि असं, आणि इथं ह्याला पिवोटेड, हे इथं पिवोट केलं आणि इथे एक रिंग कनेक्ट केली, आणि हे एक व्हील आहे, ही एक व्हील आहे, असं कनेक्ट केलेलं तुम्ही शिकला असेल थिअरी ऑफ मशीन मध्ये. तर इथं पिवोट आहे आणि ही सिंगल लिंक आहे बरं का, ही लिंक आहे ती सिंगल लिंक आहे, ही अशी लिंक आहे बेसिकली, हे अशी लिंक आहे, आणि ही सुद्धा तशीच लिंक आहे. इथं दोन वेगळ्या वेगळ्या भाग दाखवले असले तरी सुद्धा हे अशा प्रकारे ते कनेक्ट केलेलं असतं, बरोबर. तर म्हणजेच काय, तर हे 10 डिग्रीने फिरलं की हे पण इकडे 10 डिग्रीने फिरणार, कारण इथं पिवोट आहे आणि इथं व्हील कनेक्ट केलं, बरोबर. म्हणजे हा जो रॉड आहे याला आपण काय नाव दिलं, ट्रॅक रॉड. ट्रॅक रॉड, तर ट्रॅक रॉड इकडे सरकला की हे इकडे जाणार, हे इकडे जाणार, बरोबर. त्यावेळेला हे इकडे जाणार आणि हे इकडे येणार. त्यावेळेला म्हणजे कसं होणार, व्हील आहे ते तुमचे लेफ्ट व्हील आहे ते इकडे सरकणार, असे असं होणार, बरोबर. आणि हे इकडे सरकल्यामुळं इथलं व्हील आहे ते असं होणार, बरोबर. सो दॅट विल द लेफ्ट टर्न, दॅट विल बी द लेफ्ट टर्न. आता ही जर उलट्या दिशेने आपण ट्रॅक रॉड सारलं, सो द ट्रॅक रॉड इज गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट साइड. त्यावेळेला कसं होईल, ही लेफ्ट साइड सरलं तर दिस विल कम टू दिस साइड, दिस विल गो टू दिस साइड, म्हणजे तुमचं व्हील आहे ते असं येणार, असं होणार, आणि इथलं दिस विल कम टू दिस साइड, सो दिस विल कम टू दिस साइड, सो युअर व्हील विल बिकम नाउ लाईक दिस, म्हणजे दिस विल बिकम युअर राईट टर्न, बरोबर. आणि हे करण्यासाठी इथं पिवोट आहे आणि हे पिवोट आहे, या दोन पिवोटच्या मध्ये काय आहे, फ्रंट ऍक्सल. हे तुमचं झालं फ्रंट ऍक्सल, विच वी ऑल्सो कॉल ॲज अ डेड ऍक्सल. डेड ऍक्सल, ह्याला डेड ऍक्सल का म्हणायचं, डेड ऍक्सल का म्हणायचं,
कारण हे पॉवर ट्रान्समिट करत नाही म्हणून ह्याला डेड ऍक्सेल म्हणायचं. मग दुसरा कुठला ऍक्सेल आहे का, तर आहे लाईव्ह ऍक्सेल. मागचा ऍक्सेल आपण त्याला लाईव्ह ऍक्सेल म्हणतो, जिवंत आहे असं म्हणतोय. म्हणजे का, त्यातून पॉवर ट्रान्समिट होतोय. ह्याला डेड ऍक्सेल का म्हणालो, कारण त्यातून पॉवर ट्रान्समिट होत नाही. तर इथं या फिगर मध्ये हे डॉटेड लाईन जी दाखवलंय दॅट इज युअर डेड ऍक्सेल. आणि डेड ऍक्सेल इथं फ्रेम पण असू शकतो, बरोबर, फ्रेम वरती कनेक्टेड केलेला असू शकतो. सो हिअर वी हॅव पिवोटेड, हिअर वी हॅव पिवोटेड, ओके, अँड दिस लिंक अँड this particular link. So this is called as a steering arm. Okay, this is also called as a steering arm, and this part is called as a stub axle. This is also called as a stub axle. बरोबर, म्हणजे या भागातला इथं इथं जी दिसतं, इथं जी काय तुम्हाला दिसलं आता, सो इट वॉज समथिंग लाईक दिस. आणि इथं आपण म्हणालो की इथं काय केलंय, पिवोट केलंय. तर या भागाला आपण काय म्हणतो, स्टब ऍक्सेल म्हणतो. याला स्टब ऍक्सेल म्हणतो. आणि याला काय म्हणतो, स्टिअरिंग आर्म म्हणतो, स्टिअरिंग आर्म. बरोबर. आणि या स्टिअरिंग आर्म वरती ट्रॅक रॉड कनेक्ट केला, हा ट्रॅक रॉड कनेक्ट केला. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड हाऊ इट इज मुव्हिंग. आणि हे मूव्ह करण्यासाठी आपल्याला अजून एक इथं लिंक दिले, ही लिंक दिले, आणि इथे एक लिंक रॉड दिलाय. बरोबर, ही लिंक रॉड दिलाय, आणि इथे एक स्टिअरिंग गिअर बॉक्स दिलाय, आणि इथे एक स्टिअरिंग कॉलम आहे, आणि इथं स्टिअरिंग व्हील आहे. तर या स्टिअरिंग व्हील ज्या वेळेला फिरू त्यावेळेला स्टिअरिंग कॉलम मधला शाफ्ट आहे तो फिरणार. स्टिअरिंग कॉलम म्हणजे एक पाईप असते, त्याच्या आतमध्ये एक शाफ्ट आहे. सो दॅट इज स्टिअरिंग कॉलम शाफ्ट. बरोबर. तर ह्याच्या आतमध्ये जी शाफ्ट आहे तो फिरला की द गिअर इनसाइड दिस इज अ गिअर बॉक्स. आणि गिअर बॉक्स मध्ये काय असते व्यवस्था, व्हॉट इज गिअर बॉक्स, द मेकॅनिझम टू चेंज द टॉर्क. ओके, सो व्हॉट इज बीइंग डन, 2-3 वेळाला आपण स्टिअरिंग असं फिरवलं तर आपलं व्हील आहे तो काय डिग्री फिरतंय. सो वी आर कॉम्प्रोमाइजिंग द स्पीड अँड इन्क्रीजिंग द टॉर्क. वी आर कॉम्प्रोमाइजिंग द स्पीड. सो इनपुट वी आर रोटेटिंग ॲट अ मोर स्पीड अँड वी आर गेटिंग आउटपुट अ स्मॉलर वन. बरोबर. म्हणजे एक छोटा गिअर एक मोठ्या गिअरला ज्या वेळेला जोडला, ही 2-3दा फिरताना ही एकदा फिरतो. अशा प्रकारची ज्या वेळेला व्यवस्था करतो आपण, सो देअर व्हॉट हॅपन्स, द स्पीड इज बिंग कॉम्प्रोमाइज्ड अँड टॉर्क इज इन्क्रीज्ड. आणि तशा प्रकारची व्यवस्था या गिअरबॉक्स मध्ये केलेली असते. कशामध्ये, स्टिअरिंग गिअरबॉक्स मध्ये. अँड दॅट आउटपुट इज गिवन टू दिस पर्टिक्युलर लिंक अँड थ्रू लिंक रॉड इट इज ट्रान्सफर्ड टू स्टिअरिंग मेकॅनिझम. ह्याला स्टिअरिंग मेकॅनिझम असं म्हणतो. कुठलं, इथं एक स्टिअरिंग आर्म आहे, आणि ट्रॅक रॉड आहे, आणि इथं पिवोट आहे, आणि इथं स्टब ऍक्सेल आहे. बरोबर. या भागाला स्टब ऍक्सेल म्हणालो, ह्याला स्टिअरिंग आर्म म्हणालो. इथं तुम्हाला ती व्यवस्थित दिसतंय बघा. इथं काय दिलं तुम्हाला, हा स्टिअरिंग व्हील, हे स्टिअरिंग कॉलम, हा स्टिअरिंग शाफ्ट. या कॉलम मधून ही कॉलम कशासाठी केली आहे, आपल्याला फ्रेमला कनेक्ट करायचंय. बरोबर. कारण आपल्याला स्टिअरिंग कुठेतरी कनेक्ट केलं पाहिजे ना, तरच आपल्याला ते फिरवू शकतो. तर हे कॉलम करून आपण त्याला फ्रेमला कनेक्ट केली. आता आपण ज्या वेळेला ही फिरवू त्यावेळेला ह्याच्या आतलं शाफ्ट फिरणार. तर ही शाफ्ट फिरलं. आता ही स्टिअरिंग गिअर बॉक्स आहे, हा स्टिअरिंग गिअर बॉक्स आहे. हा स्टिअरिंग गिअर बॉक्स ज्या वेळेला फिरेल आतमध्ये त्यावेळेला दिस पर्टिक्युलर पिटमॅन आर्म, ही पिटमॅन आर्म म्हणते. ह्या पिटमॅन आर्म ही ऑसिलेट होते, असं किंवा असं ऑसिलेट होणार. आणि ही पिटमॅन आर्म कशाशी कनेक्टेड आहे, ड्रॅग लिंकशी. ओके, ड्रॅग लिंकशी. ड्रॅग लिंक कुठलं, इथं तुमचं ही लिंक रॉड किंवा ह्याला आपण ड्रॅग लिंक असं म्हणतो. बरोबर, ती कनेक्टेड आहे. मग इथं ड्रॅग लिंक, ही लिंक मूव्ह झाली की त्या पद्धतीनं तुमचं इथं ही स्टिअरिंग आर्म आहे ती मूव्ह होणार. आणि स्टिअरिंग आर्म मूव्ह झाली की तुमचा हा स्टब ऍक्सेल, हा झाला स्टब ऍक्सेल. इथं पिवोट आहे बघा. बरोबर. इथं याला स्टिअरिंग आर्म म्हणतोय, इथून अलीकडच्याला आपण स्टब ऍक्सेल म्हणतोय. बरोबर. आणि इथं जी रॉड आहे, इथं मध्ये जे याच्या दोन्हीच्या मध्ये इथं पासून ते इथंपर्यंत जी काय रॉड आहे त्याला आपण ट्रॅक रॉड म्हणतोय. म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये दिसलेला हा ट्रॅक रॉड, हा इथं आहे, इथून पलीकडे. ओके, हे चित्र अजून तुम्हाला पुढे क्लिअर होईल. तर इथं बघा, ही ट्रॅक रॉड, हा स्टिअरिंग आर्म, हा स्टिअरिंग आर्म, आणि इथं पिवोट, हा स्टब ऍक्सेल, हा स्टब ऍक्सेल. बरोबर.
इथं तुम्हाला जास्त चांगलं दिसत नाहीये, पण तरी सुद्धा ही ड्रॅग लिंक आहे, हे स्टिअरिंग व्हील, हा स्टिअरिंग कॉलम, इथं स्टिअरिंग गिअरबॉक्स, हा स्टिअरिंग शाफ्ट. ओके, हे शाफ्ट इथं इनपुट आलं, स्टिअरिंग गॅस मधून आपल्याला पिटमॅन आर्मला आउटपुट मिळालं, पिटमॅन आर्म कडून आपल्याला ड्रॅग लिंकला मिळाली मोशन, ड्रॅग लिंक किंवा लिंक रॉड, आणि इथून स्टिअरिंग आर्मला मिळालं, स्टिअरिंग आर्म कडून ही स्टब ऍक्सेलला मोशन जाणार. मग ही स्टब ऍक्सेल इकडं किंवा इकडं असं रोटेट होणार. त्या पद्धतीने तुमचं व्हील रोटेट होणार. ओके, सो दॅट इज हाऊ इट इज मूव्हिंग. यात क्लिअरली दिसतंय बघा, हे सगळ्यात चांगली फिगर आहे. तर इथं बघा, ही स्टिअरिंग आर्म किंवा आपण ट्रॅक रॉड म्हणतो, हा झाला तुमचा फ्रेम किंवा डेड ऍक्सेल, बरोबर. आणि ही एकच आहे लिंक, ही एक आहे, आणि इथं पिवट आहे. या पिवटला आपण इथं किंग पिन म्हणालो. तर या पिन भोवती हा तुमचा ही लिंक आहे ती फिरणार आहे, बरोबर. तर ही इकडे सरकली की हा व्हील इकडे येणार, हा इकडे राईट लेफ्ट साईडला सरकलं की हा इकडे जाणार. म्हणजे ही व्हील इथं बसवलेला असते, ती व्हील फिरणार, बरोबर. हा झाला तुमचा ट्रॅक रॉड, आणि ही ट्रॅक रॉड आर्म किंवा स्टिअरिंग आर्म. ओके, ट्रॅक रॉड आर्म किंवा स्टिअरिंग रॉड आर्म असं म्हणतो याला, बरोबर. आणि ह्याला मोशन देण्यासाठी आपल्याला इथं ड्रॅग लिंक आर्म म्हणलंय, आणि ह्याला ड्रॅग लिंक म्हणलंय, ड्रॅग लिंक आर्म किंवा ड्रॅग लिंक इथं. आणि ही कशाला कनेक्ट केले, ही ड्रॉप आर्म किंवा पिटमॅन आर्म, ड्रॉप आर्म किंवा पिटमॅन आर्म, दॅट इज द आउटपुट लिंक, बरोबर. आणि ते कुठून कशातून आउटपुट आले, स्टिअरिंग गिअरबॉक्स मधून. स्टिअरिंग गिअरबॉक्सला इनपुट कशातून दिलं, हे ड्राईव्ह शाफ्ट, म्हणजे स्टिअरिंग कॉलम मधून आलेला शाफ्ट. म्हणजे ज्या वेळेला स्टिअरिंग फिरू त्यावेळेला ही शाफ्ट फिरणार. ही शाफ्ट फिरलं की ही जी लिंक आहे दॅट इज गोइंग टू ऑसिलेट, दॅट इज गोइंग टू ऑसिलेट. आणि हे ऑसिलेट झालं की ह्याला काय केलंय आपण, ह्याला इथं लिंक, ड्रॅग लिंक किंवा लिंक रॉड म्हणतोय त्याला, ती कनेक्ट केले. मग ज्या वेळेला ही असं किंवा असं मूव्ह करू त्यावेळेला दिस इज गोइंग टू मूव्ह. आणि ही कशाला कनेक्ट केले, आता ही जी आहे ती ई लिंक आहे, ही लिंक आहे ड्रॅग लिंक. आणि ज्या वेळेला ही असं किंवा असं मूव्ह होईल त्यावेळेला व्हॉट हॅपन्स टू ड्रॅग लिंक आर्म, दॅट इज गोइंग टू ऑसिलेट अबाउट दिस पर्टिक्युलर पॉइंट. मग ही जी दिस पॉइंट विल मूव्ह टुवर्ड दिस साइड और दिस साइड, अँड दॅट विल बी गिवन टू हियर, बरोबर. मग ती ह्याला घेऊन फिरणार, ह्याला घेऊन फिरणार, म्हणजे चाक इकडं किंवा इकडं फिरणार, कधी ही लिंक इकडं किंवा इकडं मूव्ह झाली. सो दिस इज हाऊ युअर कन्व्हेन्शनल steering system works. I hope everybody understood the steering system, and anytime you are coming to lab, you can see this particular system in a nice manner. Okay, now different components in a steering system, different components in a steering system. Steering wheel सगळ्यांना माहिती आहे, हे steering wheel आहे, used by the driver to rotate the steering shaft. Steering shaft rotate करण्यासाठी ही steering shaft आहे. या शाफ्टला रोटेट करण्यासाठी इनपुट देण्यासाठी आपण ही व्हील केलं. आता हे व्हीलच्या स्वरूपात का केलं, व्हीलच्या स्वरूपात का केलं, तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला लिव्हर प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपल्याला जर हा रॉड असा टर्न करायचा म्हटलं तर अवघड गेला असतं, जास्त ताकद लावावी लागते. म्हणून आपण काय केलं, हा शाफ्ट एका चाकाला जोडला, मोठ्या चाकाला जोडला. आता चाक आपल्याला सहज फिरवू शकतो, कारण एवढं आपल्याला लिव्हरेज मिळतं, सेंटर पासून एवढं आपल्याला लिव्हरेज. जेवढा मोठं आपण चाक लावू तेवढं आपल्याला ती कमी ताकद लावावं लागणार, आणि जेवढं छोटं लावू तेवढं जास्त ताकद लावावं लागणार. सो फ्रॉम द पॉइंट ऑफ लिव्हरेज, लार्जर डायमीटर स्टिअरिंग व्हील विल बी प्रिफर्ड. परंतु ते जास्त मोठं झालं तर दॅट इज गोइंग टू ऑक्युपाय द स्पेस. मग वी ऑप्टिमाइज. कमी झालं तर जास्त ताकद लावावं लागते, मोठं झालं तर ताकद कमी लावावं लागते, पण ते ऑब्स्ट्रक्शन जास्त होते, आणि ऍक्सिडेंटच्या केसमध्ये तो ड्रायव्हर त्या व्हीलच्या मध्ये अडकतो, त्यामुळे ती छोटं ठेवलं गरजेचं आहे. मग आपण काय करतो, ऑप्टिमाइज करतो, लय छोटं पण करत नाही, लय मोठं पण करत नाही, मीडियम साईज ठेवतो, बरोबर. स्टिअरिंग व्हील, दिस इज स्टिअरिंग शाफ्ट. आता हे स्टिअरिंग शाफ्ट आहे, तो फिरायला कुठेतरी सपोर्ट दिला पाहिजे, बरोबर आहे, तरच ती फिरणार आहे. मग ती सपोर्ट कशामध्ये दिलं, स्टिअरिंग कॉलम मध्ये दिलं, आणि स्टिअरिंग कॉलम आपल्याला फ्रेमला कनेक्ट करता येतो. सो वी हॅव अ स्टिअरिंग कॉलम. हे झालं स्टिअरिंग कॉलम, हे इथं फ्रेमला कनेक्ट केलं, आणि हे ट्यूब टाईप आहे, म्हणजे ह्याच्या आतमध्ये तुमचं
बेरिंग टाकून आपल्याला शाफ्ट बसवता येते. सो दिस इज युअर स्टिअरिंग कॉलम. नेक्स्ट इज युअर स्टिअरिंग गिअर बॉक्स. हे स्टिअरिंग गिअर बॉक्स, इथं आपण इनपुट दिलं, इथं ते टॉर्क वाढवलं, बरोबर, टॉर्क वाढलं, स्पीड कॉम्प्रोमाइज करून टॉर्क वाढवलं आपण, आणि हे तुमचं पिटमॅन आर्म. पिटमॅन आर्म इज गोइंग टू ऑसिलेट लाईक दिस. इट इज गोइंग टू ऑसिलेट. आणि ही ऑसिलेटरी मोशन आहे ती लिंक रॉडला कनेक्ट केले, बरोबर. ते लिंक रॉड तुमचं विल ट्रान्समिट द मोशन टू स्टिअरिंग मेकॅनिझम. स्टिअरिंग मेकॅनिझमला किंवा स्टिअरिंग लिंकेजला ती देणार. तर ह्या स्टिअरिंग पिटमॅन आर्म कडून लिंक रॉडला आली, आणि लिंक रॉड कडून पुढे स्टिअरिंग आर्मला आली. स्टिअरिंग आर्मला मोशन आली, आणि स्टिअरिंग आर्म कडून आपल्याला स्टिअरिंग लिंकेजला मोशन मिळणार आहे. ओके, सो दॅट इज अबाउट द डिफरंट कॉम्पोनंट्स. बरोबर, हे झाले तुमचे वेगळे वेगळे कॉम्पोनंट्स. कुठले? स्टिअरिंग कॉलम, सॉरी स्टिअरिंग व्हील, स्टिअरिंग कॉलम, स्टिअरिंग शाफ्ट, गिअर बॉक्स, पिटमॅन आर्म, then we have link rod, steering arm, then link rod. Okay, so we have a different mechanism. So here you can see different. So track rod arm, and your stub axle. Okay, so all these are the different components of a steering system. तर सगळ्यांना स्टिअरिंग सिस्टम मध्ये काय काय आहे, स्टिअरिंग मेकॅनिझम मध्ये काय काय आहे, आणि स्टिअरिंगच्या सिस्टम मध्ये कुठल्या कुठल्या कॉम्पोनंट्स आहेत हे समजलं असं मी गृहीत धरतो. आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. आजकाल स्टिअरिंग व्हील मॉडर्न झालंय, त्याच्यामध्ये भरपूर फंक्शन्स आले, बरोबर. पूर्वी जास्तीत जास्त आपण हॉर्न त्यात बसवायचो, आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बसवतो आपण, बरोबर. ही असं आलं, आणि आता ती आपल्याला अशी, पूर्वी तुम्ही ट्रक वगैरे जुन्या काळात बघितलं असेल, ज्या वेळेला मॅन्युअल स्टिअरिंग फक्त होते, त्यावेळेला तुम्हाला लिटरली असे ड्रायव्हर असे स्टिअरिंग वाढताना तुम्हाला दिसलं असेल. परंतु आता तसं काय करायची गरज नाही. आता नुसतं थोडंसं असं केलं तरी लगेच स्टिअरिंग फिरतं. का? पॉवर स्टिअरिंग असतं. ओके, सो पॉवर असिस्टेड स्टिअरिंग असतात. आपण आता ती असं लई फिरवायची गरज नसते. भरपूर वेळा फिरायचं, थोडं जरी फिरवलं तरी चाकं आपल्याला तेवढ्या प्रमाणात फिरतात. ओके, आणि त्यात वेगळ्या वेगळ्या फंक्शन्स आपण स्टिअरिंग मध्ये इन्क्लूड करतोय. ओके, सो दिस इज अ मॉडर्न स्टिअरिंग कॉलम, सॉरी स्टिअरिंग व्हील. स्टिअरिंग कॉलम, स्टिअरिंग कॉलम सुद्धा, तर ही भाग दिसतोय तुम्हाला, हे फ्रेमला कनेक्ट करण्यासाठी केलाय. हा हॉलो पाईप आहे, त्याला आपण स्टिअरिंग कॉलम म्हणतोय, आणि या स्टिअरिंग कॉलमच्या आतमध्ये स्टिअरिंग शाफ्ट आहे, आणि तो स्टिअरिंग शाफ्ट इथं या स्टिअरिंग व्हीलला कनेक्ट केलाय, आणि इकड्या बाजूला स्टिअरिंग गिअर बॉक्सला कनेक्ट केलाय. So what the steering column does? Steering column accommodates the steering shaft. What steering shaft does? It transmits the motion from the steering wheel to steering gearbox. बरोबर? आणि steering column helps in connecting the steering system to the frame. Okay. इथं तुमचं बघा, हे टाय रॉड आहे, हे ट्रॅक रॉड आर्म आहे. ओके, हे तुम्हाला स्टिअरिंग मेकॅनिझम इथं पूर्णपणे व्यवस्थित दिसतंय. ओके, तर रॅक अँड पिनियन सिस्टमच्या स्टिअरिंग मेकॅनिझम इथं दाखवलंय, आपण ते व्यवस्थित पुन्हा बघू. तर आय थिंक everybody has understood all the components related to steering mechanism. Anybody having any doubt with respect to different components of function काय आहे वगैरे, कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. तर मला यू कॅन स्टॉप मी अँड यू कॅन आस्क मी, नो प्रॉब्लेम. आता दुसरा पॉइंट जो होता तो स्टिअरिंग मेकॅनिझम्स. स्टिअरिंग मेकॅनिझम्स, तर दोन प्रकारचे स्टिअरिंग मेकॅनिझम आहेत असं मी म्हणालो तुम्हाला, बरोबर. दोन प्रकारचे स्टिअरिंग मेकॅनिझम आहेत, आपण थिअरी ऑफ मशीन मध्ये शिकलो, बरोबर. ॲक्रमन स्टिअरिंग गिअर मेकॅनिझम आणि डेव्ही स्टिअरिंग गिअर मेकॅनिझम, दोन प्रकारचे स्टिअरिंग गिअर मेकॅनिझम. तर त्यातला हा ॲक्रमन स्टिअरिंग गिअर मेकॅनिझम आहे तो असा आहे. ओके, सो दिस इज युअर ॲक्रमन स्टिअरिंग गिअर मेकॅनिझम. तर इथं बघा तुम्ही, इथं तुम्हाला अजून एकदा मी माघारी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात अजून व्यवस्थित येईल. इथं या फिगर मध्ये इथं बघा, दिस इज युअर ट्रॅक रॉड, बरोबर. हे स्टिअरिंग आर्म किंवा ट्रॅक रॉड आर्म असं पण याला म्हणतात. ट्रॅक रॉड आर्म किंवा इथं स्टिअरिंग आर्म म्हणले, आणि इथं स्टब ॲक्सल. तर ही जी मेकॅनिझम आहे, स्टब ॲक्सल, स्टिअरिंग आर्म, ट्रॅक रॉड, स्टिअरिंग आर्म, स्टब ॲक्सल, आणि इथे एक व्हील आणि इथे एक व्हील, तीच इथं अशा प्रकारे दाखवलं.
इथे दाखवलंय बघा. आता ही ट्रॅक रॉड, बरोबर, हे ट्रॅक रॉड आर्म किंवा स्टिअरिंग आर्म म्हणलो, आणि हा स्टॅब ऍक्सल, आणि इथं पिवोट केलंय बघा. म्हणजे मी मगाशी जी एक लिंक आहे म्हणत होतो, ही एक लिंक आहे बघा. ही दिसते का? ही एक लिंक आहे, आणि हिथं ही दुसरी लिंक आहे, ही दुसरी लिंक आहे, बरोबर. आणि इथं पिवोट आहे, इथं पिवोट आहे, आणि या पिवोटच्या मध्ये तुमचं डेड ऍक्सल, पुढचं फ्रंट ऍक्सल विच इज डेड बिकॉज इट डझंट ट्रान्समिट द पॉवर. तर ही तुमचं ऍक्सल, हा स्टब ऍक्सल, हा स्टब ऍक्सल, हे स्टिअरिंग आर्म, हे स्टिअरिंग आर्म, आणि ही ट्रॅक रॉड, बरोबर. तर इथे एक टर्निंग जॉईंट, इथे एक टर्निंग जॉईंट, बरोबर, इथे एक टर्निंग जॉईंट, इथे एक टर्निंग जॉईंट, बरोबर. तर या 4 टर्निंग जॉईंट यूज करून आपण इथे एक मेकॅनिझम तयार केली विच वी कॉल ॲज अ, बरोबर. आपल्याला 4 बार मेकॅनिझम मध्ये आपण शिकलो होतो की देर विल बी मिनिमम 4 bars required to be connected to get a meaningful output from a system, बरोबर, बरोबर का. तर त्यातला पहिला कुठला होता? एक स्टेशनरी. तर हा झाला तुमचा स्टेशनरी, बरोबर. हा स्टेशनरी लिंक आहे, बरोबर. ही पहिली लिंक, दुसरी लिंक ही, तिसरी लिंक ही, आणि चौथी लिंक ही. मग तुम्ही म्हणाल हे काय? तर ही याचं एक्सटेन्शन आहे. ही काय आहे? ही याचं एक्सटेन्शन आहे, बरोबर. आणि एक्सटेन्शन वरती व्हील कनेक्ट केले. सो दिस बिकम्स युअर 4 बार मेकॅनिझम. म्हणजे थोडक्यात आता ही मी जरा उलट काढतो. उलट काढल्यानंतर ही तुम्हाला असं दिसतं, हे असं दिसतं. इथे एक टर्निंग पेअर, इथे एक टर्निंग पेअर, इथे एक टर्निंग पेअर, आणि इथे एक टर्निंग पेअर. सो लिंक नंबर 1 विच इज स्टेशनरी, लिंक नंबर 2, लिंक नंबर 3, लिंक नंबर 4. आणि हे इकडं मूव्ह झालं की ए इकडं मूव्ह होत आहे, हे इकडं मूव्ह झालं की ए इकडं मूव्ह होत आहे. त्या पद्धतीनं हा इकडं किंवा इकडं मूव्ह होत राहतो. दॅट इज दिस moves like this or this. This turns around this particular center like this, oscillates. This also oscillates around this particular as center. आणि ह्याला किंग पिन म्हणतात. ह्या पिनला ज्याच्यावरती ही पिवोट केलाय त्याला किंग पिन असं म्हणतात. And this particular mechanism is called as Ackermann steering gear mechanism, which is a inversion of a 4 bar simple 4 bar mechanism. Theory of machine मध्ये तुम्ही शिकलाय. ओके. तर याला काय म्हणायचं? Ackermann steering gear mechanism, बरोबर. ज्याने कोणी तिथं थिअरी ऑफ मशीन मध्ये तुम्हाला समजलं असेल नसेल किंवा शिकला असेल नसेल, आठवत नसेल असेल तर तरी इथे लक्ष द्या. दिस इज अ इन्व्हर्जन ऑफ ए 4 बार मेकॅनिझम. वेगळ्या वेगळ्या इन्व्हर्जन्स आहेत, बरोबर. आपण शिकलोय डिफरंट इन्व्हर्जन्स ऑफ ए 4 बार मेकॅनिझम, बरोबर. मग त्यात वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स, बरोबर. एक लोकोमोटिव्हचा व्हील होता, परत काय क्विक रिटर्न मेकॅनिझम होता, ॲक्रमन स्टिअरिंग गिअर मेकॅनिझम होता. असे वेगवेगळे इन्व्हर्जन्स आपण शिकलो, बरोबर. त्यातला एक इन्व्हर्जन, दिस वॉज द इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन म्हणजे काय? इन्व्हर्जन म्हणजे काय? when alternatively we make different links of a 4 bar mechanism stationary, okay, we get different types of mechanisms. म्हणजे 4 लिंक पैकी वेगळ्या वेगळ्या लिंकला आपण स्टेशनरी करतोय आणि राहिलेल्या 3 ला आपण इनपुट आउटपुट आणि इंटरमिडिएट लिंक करतोय. आणि तसं ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे मेकॅनिझम्स मिळतात आणि त्यातली एक आहे दिस वन, बरोबर. So we have different inversions and one of the inversion is steering mechanism. And when we are using like this, we call it as a Ackermann steering gear mechanism. I hope everybody has understood the steering gear mechanism. कोणाला समजलं का? कोण असं आहे का वर्गात ज्याला Ackermann steering gear mechanism समजलं नाही? Anybody in the class who have not understood Ackermann steering gear mechanism? थिअरी ऑफ मशीन मध्ये तुम्ही शिकला. आता तेच कन्सेप्ट आपण रिवाइज केलं ऑटोमोबाईल मध्ये. ओके. कोणाला असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सो दिस इज अ स्टिअरिंग गिअर बॉक्स. हा तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये स्टिअरिंग गिअर बॉक्स कसा दिसतो. आणि दिस इज युअर पिटमॅन आर्म विच इज गोइंग टू ऑसिलेट,
ओके, तर आपण काय करू, थोडस आपण व्हिडिओ बघू, म्हणजे तुम्हाला पण जरा थोडस रिलॅक्स होईल. This is related to wheel alignment. ओके, हे सगळे पुन्हा आपण बघणार आहोत व्हील अलाइनमेंट मध्ये. त्या अगोदर दुसरे आहेत, लेट मी चेक आउट कुठे आहेत ते जरा चेक करतो मी. ओके, हाऊ ए स्टिअरिंग वर्क्स हे बघूया आपण. यात थोडक्यात तुम्हाला स्टिअरिंग मेकॅनिझम काय आहे ते इथं तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर आपण बाकीचे पण बघूयाच. हे जरा थोडस वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन केलंय. एक मिनिट. ओके, सो दिस विल बी सो हे आहे तुमचा स्टिअरिंग व्हील. हे झालं तुमचा स्टिअरिंग कॉलम. ह्या स्टिअरिंग कॉलमच्या आतमध्ये तुम्हाला दिसतोय ते स्टिअरिंग शाफ्ट आहे, बरोबर. हा झाला तुमचा स्टिअरिंग शाफ्ट आतमध्ये बसला, बरोबर. हा तो खाली गेला तो तुमचा स्टिअरिंग गिअर बॉक्स मधला गिअर्स, हे स्टिअरिंग गिअर बॉक्स. हा झाला तुमचा पिटमॅन आर्म, हा इथं पिटमॅन आर्म आला. ही ड्रॅग लिंक आली, ड्रॅग लिंक सॉरी 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 इथं त्यांनी ही स्टिअरिंग गिअर बॉक्स आहे. अगोदर दाखवलेलं फक्त त्यांनी ड्राईव्ह टर्न करण्यासाठी फक्त एक गिअर वापरला होता. सो वन्स मोर आय विल गो बॅक. इथं इथं स्टिअरिंग गिअर स्टिअरिंग शाफ्ट, इथं फक्त ड्राईव्ह टर्न करण्यासाठी एक बिवेल गिअर वापरलाय त्यांनी, बरोबर. फक्त ही कनेक्शन आहे. आणि ही एक एक्सटेन्शन शाफ्ट वापरून प्रोपेलर शाफ्ट सारखा, कारण आपल्याला अँगल चेंज करायला लागतोय त्यामुळे ते वापरलंय. आणि दिस इज युअर स्टिअरिंग गिअर बॉक्स. आणि हा झाला पिटमॅन आर्म विच इज गोइंग टू ऑसिलेट. ही ऑसिलेशन आणि दिस विल बिकम युअर ड्रॅग लिंक. ड्रॅग लिंक इज कनेक्टेड टू स्टिअरिंग आर्म आणि this is your dead axle. Okay, so this is your steering arm which is connected to now track rod. So this is your dead axle, ही track rod झाला, बरोबर. आणि ही स्टिअरिंग आर्म, बरोबर. तर ही स्टिअरिंग आर्म कसं मूव्ह होते हे बघा. सो दिस इज युअर स्टिअरिंग मेकॅनिझम. मग ज्या वेळेला आपण स्टिअरिंग व्हील फिरवू, so when I am rotating the steering wheel, what happens? The steering shaft rotates. When steering shaft rotates, the gears in the gearbox is going to come into action. That will result in the oscillation of the pitman arm. When the pitman arm oscillates, okay, when the pitman arm oscillates, then when the pitman arm, ही pitman arm oscillate करतंय त्यावेळेला ही ड्रॅग लिंक आहे किंवा लिंक रॉड आहे ते it is going to drag, पुढे मागे मूव्ह होतोय, oscillate, and that will result in the angular motion of the steering arm. तर स्टिअरिंग आर्म मूव्ह झाली की तुमचं व्हील टर्न होतोय. ओके, सो दिस इज हाऊ युअर स्टिअरिंग वर्क्स. आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड हाऊ अ स्टिअरिंग वर्क्स. तुम्हाला मला काहीतरी इथं दाखवायचं होतं. वेगळ्या वेगळ्या टाईपचे स्टिअरिंग गिअर बॉक्स आहेतच, ते आपण बघणारच आहोत.
ओके, डझंट मॅटर. तर थोडंसं पुढे जाऊया आणि परत माघारी येऊया. दिस इज युअर स्टिअरिंग गिअर बॉक्स. आता टाइप्स ऑफ स्टिअरिंग कुठलं स्टिअरिंग गिअर कुठलं तर स्टिअरिंग गिअर किंवा स्टिअरिंग गिअर बॉक्स कुठलं तर पहिला आहे तो रिसर्क्युलेटिंग बॉल टाईप. नुसतं नावं बघून घ्या. रिसर्क्युलेटिंग बॉल टाइप ऑफ स्टिअरिंग गिअर बॉक्स तो असा असतो, बरोबर. देन वी हॅव हे सगळं रिसर्क्युलेटिंग बॉल टाइप आहे. हे रॅक अँड पिनियन टाइप आहे, रॅक अँड पिनियन स्टिअरिंग. ही वर्म अँड वर्म व्हील टाइप ऑफ स्टिअरिंग गिअर, वर्म अँड वर्म व्हील, बरोबर. ही वर्म अँड सेक्टर टाइप ऑफ स्टिअरिंग गिअर आहे, वर्म अँड सेक्टर टाइप ऑफ स्टिअरिंग गिअर आहे, बरोबर. ही वर्म अँड रोलर टाइप ऑफ स्टिअरिंग गिअर आहे, ही वर्म अँड पेग टाइप ऑफ स्टिअरिंग गिअर आहे. ओके, सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्टिअरिंग गिअर बॉक्सेस. तर आपण सुरुवात एक सिंपल पासून करूया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाते. वर्म अँड व्हील स्टिअरिंग गिअर बॉक्स हे समजायला सोपं आहे. ओके, वर्म अँड व्हील स्टिअरिंग गिअर बॉक्स हा झाला तुमचा वर्म शाफ्ट. इथं काय केलं आपण, हा एंड फिक्स केला, इथं बेअरिंग जोडलं आणि ही एंड, या एंडला आपण याला इनपुट देतोय कशामधून, स्टिअरिंग शाफ्ट मधून. म्हणजे ड्रायव्हरनं ज्या वेळेला स्टिअरिंग कॉलम फिरवेल त्यावेळेला स्टिअरिंग शाफ्ट फिरेल आणि स्टिअरिंग शाफ्ट फिरला की हा वर्म फिरेल, हा वर्म फिरला की हा वर्म व्हील फिरतय, हा वर्म व्हील फिरतय, बरोबर. हा एका बाजूने फिरला की ही एका दिशेने फिरते, हा उलट्या बाजूने फिरला की उलट्या दिशेने फिरतय. ओके, आणि तीच इथं दाखवलंय. वर्म व्हील इज कॅरीड इन द बेरिंग, ही बेरिंग मध्ये बसवलेला असतं, बरोबर. ही वर्म व्हील आहे, सॉरी वर्म आहे आणि हा वर्म व्हील आहे. आणि ह्या वर्म व्हीलला आपण ड्रॉप आर्म किंवा पिटमॅन आर्म जोडलेला आहे, बरोबर. आता ज्या वेळेला तुमचं वर्म व्हील रोटेट होईल, वर्म व्हील रोटेट होईल त्यावेळेला काय होईल, त्यावेळेला तुमचं ही ड्रॅग लिंक, सॉरी पिटमॅन आर्म आहे तो ऑसिलेट होईल, तो ऑसिलेट होईल. म्हणजे इथं जी काय लिंक कनेक्टेड केलं, लिंक रॉड कनेक्ट केलेला आहे, दॅट इज गोइंग टू ऑसिलेट, दॅट इज गोइंग टू ऑसिलेट, बरोबर. हा असा मूव्ह होईल. कधी, हे ज्या वेळेला असं ऑसिलेट होईल त्यावेळेला दिस विल बी ड्रॅग्ड, म्हणून ह्याला आपण ह्याला नाव दिलंय ड्रॅग लिंक किंवा लिंक रॉड असं नाव दिलंय. आणि दिस इज युअर ड्रॉप आर्म ऑर पिटमॅन आर्म. ही काय करतोय, ऑसिलेट करतोय, असं ऑसिलेट करतोय. आणि हे ऑसिलेशन कुठून येते, गिअर बॉक्स मधून. का, कारण ह्याला जी व्हील कनेक्टेड आहे, सो वर्म व्हील इज गोइंग टू आयदर मूव्ह इन दिस डायरेक्शन, ओके, ऑर इज गोइंग टू रोटेट इन दिस डायरेक्शन. कधी, ही ज्या वेळेला या डायरेक्शनने फिरला तर ही एका डायरेक्शनने फिरेल आणि ज्या वेळेला हे उलट्या डायरेक्शनने फिरेल त्यावेळेला हे उलट्या डायरेक्शनने फिरेल. ओके, सो व्हेन दिस इज गोइंग टू रोटेट, ही कशावरने फिरणार आहे, इथं आपण स्टिअरिंग व्हील जोडले, इथं स्टिअरिंग व्हील मधून इनपुट दिलं, बरोबर. म्हणजे हा इकडं किंवा इकडं फिरत राहील, इकडं किंवा इकडं फिरत राहील. स्टिअरिंग व्हील इकडं फिरवलं की त्या दिशेने फिरणार, स्टिअरिंग व्हील इकडं फिरवलं की त्या दिशेने फिरणार. मग जसंही फिरेल तशा पद्धतीनं या वर्मला इनपुट मिळालं, वर्म फिरत राहिला, वर्म जसं फिरेल तसं वर्म व्हील फिरेल, वर्म व्हील जसं फिरेल तसं पिटमॅन आर्म इकडं किंवा इकडं ऑसिलेट होईल. आणि दॅट ऑसिलेटरी मोशन इज बीइंग कन्वर्टेड इनटू sliding motion of your drop arm. Okay, so here worm which is keyed on the steering shaft meshes with the worm wheel, बरोबर. इथं meshes with the worm wheel. worm कशाशी जोडलाय, worm wheel शी. steering wheel is mounted on the upper side of steering, बरोबर. इथं steering wheel बसवलेला आहे. when driver rotates the steering wheel, इथं steering wheel ज्या वेळेला रोटेट करतो त्यावेळेला what happens, ड्रॉप आर्म मूव्स इन द बॅकवर्ड ऑर फॉरवर्ड डायरेक्शन. ड्रॉप आर्म आहे त्यावेळेला ऑसिलेट होणार, बरोबर, अपवर्ड ऑर मूववर्ड किंवा फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. दिस रिझल्ट इन द मोशन ऑफ स्टब ऍक्सिल्स. आणि ही लिंकला देऊन आपण ही स्टिअरिंग मेकॅनिझमला दिल्यामुळं आपल्या मेकॅनिझम ऑपरेट होत आहे. कुठलं, स्टिअरिंग मेकॅनिझम ऑपरेट होत आहे. आणि ती मेकॅनिझम ही अशी असते, बरोबर. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड द फंक्शनिंग ऑफ वर्म अँड वर्म व्हील स्टिअरिंग गिअर बॉक्स. हेच आपण बघूया आता. वर्म अँड सेक्टर आहे, वर्म अँड नट, वर्म अँड सेक्टर.
continuous steering recirculating. ओके, मला वाटतं एक्झॅक्टली वर्म अँड वर्म व्हील माझ्याकडे व्हिडिओ आहे का लक्षात येईना. बेबी स्टिअरिंग मेकॅनिझम, पॉवर स्टिअरिंग, फास्ट स्टिअरिंग, इंक्रीमेंट स्टिअरिंग, सस्पेन्शन, वर्म अँड सेक्टर. बरं ठीक आहे, वर्म अँड सेक्टर बघूया. तर वर्म अँड सेक्टर मध्ये आणि वर्म व्हील मध्ये फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. मग तर हा झाला तुमचा स्टिअरिंग कॉलम. आता ही स्टिअरिंग कॉलम तुम्ही फिरवताय, बरोबर. हे स्टिअरिंग कॉलम फिरवलं की इथलं स्टिअरिंग शाफ्ट फिरणार आहे. इथला ह्याच्या आतमधला हा स्टिअरिंग कॉलम आहे, हे स्टिअरिंग व्हील आहे, ह्याच्या आतमधला शाफ्ट फिरणार. हे शाफ्ट फिरला की इथं दिसतंय बघा तुम्हाला, हा वर्म आहे. हा वर्म काय होतोय, वर्म फिरतोय. हा वर्म फिरला की इथलं जी व्हील आहे तो व्हील फिरणार आहे. ओके, आणि ही व्हील फिरलं की इथला पिटमॅन आर्म आहे तो फिरणार आहे, बरोबर. नट सिस्टम कॉम्पोनंट्स. एक मिनिट, ह्यात आहे का बघूया. नाही, हे नाही, यात नाहीये. वर्म अँड नट टाइप आहे. ओके, तर मला वाटतं तुम्हाला ह्याचं फंक्शनिंग सिंपल आहे, समजतंय, बरोबर. हे वर्म फिरला की तुमचं व्हील फिरणार. ही व्हील इकडे फिरलं की पिटमॅन आर्म इकडे येणार, बरोबर. हा व्हील इकडे फिरलं की पिटमॅन आर्म तिकडे जाणार, म्हणजे पिटमॅन आर्म ऑसिलेट होत राहणार, असा ऑसिलेट होणार. आणि ह्याला कनेक्ट केलेली लिंक आहे ती पुढे मागे होत राहणार. मग ती पुढे मागचं मोशन आहे. सो दॅट पर्टिक्युलर मोशन इज बीइंग कन्वर्टेड इनटू मोशन ऑफ द व्हील्स, रोटरी मोशन ऑफ द व्हील्स. ओके, तर हे मला वाटतं सगळ्यांना समजलं. सो लेट मी चेक आउट द टाइम. येस, इट इज ऑलमोस्ट टाइम. ओके, मी तुम्हाला नेक्स्ट पॉइंट दाखवतो. वर्म अँड वर्म व्हीलचा गिअरबॉक्स ऍक्च्युअली असा दिसतो. ही दिसते ती वर्म आहे, ही दिसते ती वर्म व्हील आहे. ही ऍक्च्युअल मधला गिअरबॉक्स आहे वर्म अँड वर्म व्हीलचा, बरोबर. हा झाला वर्म अँड सेक्टर. आता काय केलंय बघा, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय. ह्याच्यामध्ये काय केलंय, आपण पूर्ण व्हील घेतलाय, परंतु ऍक्च्युअल ऍप्लिकेशन मध्ये बघितलं तर हा भाग कधी वापरला जात नाही. हा भाग कधी वापरला जात नाही, बरोबर. मग आपण काय करणार, ह्याचा जेवढा भाग वापरला जातोय तेवढाच आपण इथं कट करणार. मग दॅट पार्ट ऑफ ए गिअर विच इज बिंग यूज्ड इज कॉल्ड एज अ सेक्टर. त्या गिअरचा एक छोटा भाग ज्याला घेतलाय त्याला आपण नाव काय दिलं, सेक्टर. त्याला आपण सेक्टर असं म्हणतो. ओके, आणि या केसमध्ये आपण काय केलंय बघा, हा वर्म आहे आणि इथं सेक्टर आहे. तर आपण इथं वर्म व्हील न वापरता, कंप्लीट व्हील न वापरता आपण सेक्टर फक्त वापरतो, बरोबर. आणि आपण आता याचं नाव आहे ती वर्म अँड वर्म व्हील न ठेवता वर्म आणि सेक्टर असं नाव ठेवलं, वर्म अँड सेक्टर गिअरबॉक्स, बरोबर. ज्या वेळेला हा वर्म फिरेल त्यावेळेला हा सेक्टर इकडे किंवा इकडे फिरेल, ऑसिलेट होईल. आणि इथं पिटमॅन आर्म आहे, तो पिटमॅन आर्म आहे इकडे किंवा इकडे ऑसिलेट होईल. ती ऑसिलेट झाली की तुमची इकडची लिंक आहे ती पुढे मागे सरकेल. दॅट विल ड्राईव्ह द स्टिअरिंग मेकॅनिझम. ओके, सो दॅट इज हाऊ युअर वर्म अँड सेक्टर वर्क्स. तर मला वाटतंय सगळ्यांना तुम्हाला वर्म अँड सेक्टर कसं वर्क होतंय ते समजलं. बघूया, मला वाटतं वर्म अँड सेक्टरचा आपल्याकडे व्हिडिओ आहे. कुठला होता वर्म, हा, हे तुमचा वर्म अँड वर्म व्हीलचा ही मेकॅनिझम दाखवली. ही वर्म ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला ही व्हील आहे ती इकडे किंवा इकडे फिरत राहते. सो ते प्रिन्सिपल दाखवण्यासाठी वापरला आहे फक्त. ओके, हा वर्म फिरलं की ही व्हील आहे तो इकडे किंवा इकडेच्या दृष्टीने फिरतोय. ओके, सो दिस इज हाऊ युअर वर्म अँड वर्म व्हील मेकॅनिझम वर्क्स. आपण वर्म अँड सेक्टर शोधतोय. सेक्टर, ओके.
वुमन सेक्टर मेकॅनिझम. काय झालं, व्यवस्थित डाउनलोड झाला नाही काय? बहुतेक cannot render the file. मोस्ट प्रॉब्ली हा व्हिडिओ सरळ व्यवस्थित डाउनलोड झालेला नाही. सेक्टर, हा, तर इथं तुम्हाला वर्म अँड सेक्टर आता दिसतोय बघा. मला इथं मी समजून दाखवतो. हा, इथं हा वर्म आहे आणि हा सेक्टर आहे. तर हा सेक्टर जो आहे तो इकडं किंवा इकडं असं मूव्ह होतोय, बरोबर. तर हा पूर्ण गिअर न ठेवता आपण याला एक छोटासा भाग घेतला आणि इथं टीथ आहे त्याचे, आणि हे जे टीथ आणि हे जे टीथ मॅच झालेत, हा वर्म आहे. हा शाफ्ट फिरला की हा वर्म फिरतोय, आणि हा वर्म फिरला की हा सेक्टर आहे तो इकडं किंवा तिकडं जातो, आणि ह्या सेक्टरशी कनेक्ट केलाय इथं पिटमॅन आर्म. तो पिटमॅन आर्म विल मूव्ह, पिटमॅन आर्म विल मूव्ह. इथं बघा, हा इकडं किंवा इकडं मूव्ह होतो बघा. इकडं झाला मूव्ह, आता पलीकडे जाईल, बरोबर. इकडे किंवा इकडं दोन्ही बाजूला ती मूव्ह होतो. ओके, सो दिस इज हाऊ युअर वर्म अँड सेक्टर टाइप ऑफ स्टिअरिंग मेकॅनिझम इज वर्किंग. ओके, तुम्ही जर कधी लॅब मध्ये आला तर हे सगळे आपल्याला मेकॅनिझम आपल्याकडे आहेत, बरोबर, आपण डिस्कस करूच. ओके, आय थिंक फॉर टुडे इट इज ऑलमोस्ट 4:30, सो विल ट्राय टू स्टॉप. असं का झालंय की बघा, आपल्याकडे फक्त आता 24 मुलं प्रेझेंट आहेत. इट शुड नॉट हॅपन. ठीक आहे, दोज हू आर प्रेझेंट, you can mark your attendance. If you are having any doubts, you can ask, please. Any doubts? Anybody having? Anybody having any doubt? Please let me know. Roll number 80. Any doubt? Anybody having?